उत्पादन अधिकाधिक घेण्याच्या दृष्टिकोनातून ना आपण भरमसाठ खतं आपल्या मातीमध्ये वापरतो. त्यामुळं मातीचं जे आरोग्य आहे ना ते दिवसेंदिवस ढासळत चाललेलं आहे. एकतरी माती आपली अल्कलाईन होत चालली आहे किंवा एकतरी आपली ॲसिडिक होत चाललेली आहे. मग नेमकं आयडियल पीएच आपल्या मातीचं किती पाहिजे हे आधी आपण जाणून घेतलं पाहिजे. आता नेमका ॲसिडिक पीएच, आयडियल पीएच आणि अल्कलाईन पीएच किती असतो हे मी थोडक्यात सांगते. 6 पासून जो कमी असतो पीएच म्हणजे 3, 4, 5, 6 पर्यंतचा असणारा पीएच हा ॲसिडिक लेवलचा मानला जातो आणि 6 ते 7.5 पर्यंतचा पीएच जो आहे तो आयडियल पीएच मानला जातो आणि 7.5 पासून 9 पर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असणारा मातीचा पीएच हा अल्कलाईन मानला जातो. आता ह्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट असतात ते किती बॅलन्समध्ये असतात किंवा किती वाढलेले असतात, किती कमी झालेले असतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आपण जाणून घेतलं पाहिजे. ॲसिडिक पीएचमध्ये जे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा मॉलिब्डेनमचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं असतं आणि त्याच्या अगेन्स्ट फेरस आणि मॅंगनीजचं जे प्रमाण आहे ते एकदम टॉक्सिक लेवलला झालेलं असतं. आणि त्याच पद्धतीनं बघायला गेलं तर जो आयडियल पीएच आहे 6 ते 7.5 याच्यामध्ये जो सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जे बॅलन्स आहे तो अगदी योग्य असतो. म्हणजे काय की ह्या पीएचच्या मातीमध्ये आपलं जे पीक आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं होतं. ते स्वतः आपलं मातीचा जो समतोल आहे ती स्वतःच बॅलन्स करत असते ती माती. त्याच्यामध्ये पीक चांगलं येतं. ती माती जी आहे ह्या मातीमध्ये जे आपलं उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिथे मिळतं. याच्या अगेन्स्ट जर अल्कलाईन पीएच बघायला गेलं तर हा पीएच 7.5 ते 9 पर्यंतचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणारा पीएच आहे. याच्यामध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये झिंक, फेरस, कॉपर, मॅंगनीज त्याचबरोबर फॉस्फरस याचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि त्याच्याबरोबर जे आपलं सोडियम आहे किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम त्याचबरोबर बोरॉन ह्याचं जे प्रमाण आहे एकदम हायर लेवलला झालेलं असतं आणि त्यामुळं ही माती जी आहे ती अल्कलाईन बनत चाललेली असते. बरं, आता ह्याच्यावरती उपाययोजना काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माती आपली कुठल्या पीएचची आहे हे सगळ्यात अगोदर प्रत्येक शेतकरी बांधवाला माहीत असणं गरजेचं आहे. जर माती आपली ॲसिडिक लेवलला असेल, ॲसिडिक पीएच असेल तर त्या जमिनीमध्ये आपण फीड लाईन वापरू शकतो आणि जर ती माती अल्कलाईन लेवलची असेल तर त्या जमिनीमध्ये जिप्सम किंवा सल्फरचा वापर करू शकतो. आणि जो आयडियल पीएच आहे या पीएचमध्ये आपण सेंद्रिय पदार्थ किंवा जे काही इतर अन्न घटक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायची गरज नाही. ती मुळात बॅलन्स माती असते. त्यामुळं ही माती जर आपल्याला बॅलन्स ठेवायची असेल तर आपल्या मातीचा पीएच किती आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं सूक्ष्म अन्नद्रव्य असू देत किंवा NPKचा वापर असू दे हा केला पाहिजे. कारण मातीचं आरोग्य हे आपल्याच हातात आहे आणि ते टिकून ठेवणं हे आपली आणि आपल्या काळाची गरज आहे.